एकदा कडक उन्हाळ्याच्या दिवसात एके दुपारी एक सिंह झाडाच्या सावलीत झोपला होता. त्याच झाडाच्या ढोलीत एक उंदीर राहत होता. तो खेळण्यासाठी बाहेर पडला. झोपलेल्या सिंहाच्या अंगावरून तो उंदीर इकडून तिकडे धावत होता. अचानक सिंह जागा झाला व त्याने त्या उंदराला आपल्या पंजात पकडले. उंदीर घाबरला, ची ची करू लागला. हे जंगलाचा राजा, कृपा करा, मला माफ करा, माझ्यावर दया करा, मला जाऊ दे. तू मला सोडलेस ना तर एक दिवस मी तुझ्या उपकाराचे पान फेडीन. छोट्या उंदराचे हे शब्द ऐकून सिंह खदाखदा हसला. तो म्हणाला, हे पिटुकल्या, तुझी कल्पना खूप मजेदार आहे, पण तू तर इटुकला आहेस. तू माझ्यासारख्या ताकदवान जंगलाच्या राजाला कशी काय मदत करणार? पण उंदराची दया येऊन सिंहाने त्याला जाऊ दिले. काही दिवस गेले. एके दिवशी त्या उंदराने सिंहाचे विव्हळणे ऐकले. तो बिळातून बाहेर आला. सिंह संकटात असल्याचे त्याला कळले. उंदराने पाहिले की सिंह शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला आहे. उंदीर धावतच त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, राजा, अजिबात काळजी करू नकोस, मी तुला जाळ्यातून सोडवतो बघ. उंदराने आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळे कुरतडायला सुरुवात केली. हा हा म्हणता त्याने सर्व जाळे कुरतडले आणि सिंहाची त्यातून सुटका केली. सिंहाने त्या पिटुकल्या उंदराचे आभार मानले आणि तो आपल्या गुहेत निघून गेला. तात्पर्य: छोट्या माणसांच्या ताकदीला कमी लेखू नये.